Okay, in that first a drawback of the biotechnology, it creates an all or nothing approach. So that means what? That is all or nothing if we got benefited. Okay, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्ट्रॉबेरीचं जर आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे, सो जर आता स्ट्रॉबेरीच्या एका स्पेसिसपासून जर त्याच्या भरपूर स्पेसिस तयार करायच्या आहेत, जर ते सक्सेसफुल झालं, तो जो एक्सपेरिमेंट आपण करतो आहे स्ट्रॉबेरीच्या प्लांटवरती, तो जर एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला, देन एव्हरीथिंग वी विल गेट दॅट. बट सी इफ इट इज अनसक्सेसफुल, ते जर अनसक्सेसफुल झालं नाही तर त्याची होल बॅच जी काही आहे त्या स्ट्रॉबेरी प्लांटची, जे आपण जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून प्रोड्यूस करणार आहोत, सो एव्हरीथिंग काय होतो त्याच्यामध्ये लॉस होतो. सो सी देर आर दी इट इन्क्रीज द क्रॉप यील्ड, then it improve the medical science, but see there is a drawback. If anything mistake is there, if anything wrong is happen, then entire crop, okay, or see if very serious in case of entire medical treatment, okay, मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे की आपण जर असं काही मेडिकल ट्रीटमेंटमध्ये यूज करायला गेलो, ते जर फेल झालं तर मग काय होऊ शकतं, देन इट इज द सिरियस इशू फॉर पर्टिक्युलर स्पेसेस. Then second, it is a field of the research with many unknowns. So there are the many unknown things in the biotechnology, that is there are the still a lot of the long term effects we are not knowing about that. मीन्स एखाद्या जे आपण काय एक्सपेरिमेंटेशन करतो आहे किंवा ज्या काही आपण टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करतो आहे, जी काही आपण प्रोसेसेस करतो आहे, सो त्याचे लाँग टर्म साईड इफेक्ट्स काय असतील, त्याचे लाँग टर्म अजून काही इफेक्ट्स असतील, हे आपल्याला माहिती नाही आहे. सो त्याच्यावरती म्हणजे इन बायोटेक्नॉलॉजी देर आर दी मेनी थिंग्स आर इन दॅट बायोटेक्नॉलॉजी दॅट वी आर नॉट नोईंग अबाउट दॅट. आपल्याला अननोन आहेत, त्या काही पॅरामीटर जे काही आहेत ते आपल्याला अननोन आहेत. देन इट कुड रून द क्रॉपलँड्स. सो बायोटेक्नॉलॉजी हॅज अलाउड मोर विटॅमिन अँड मिनरल टू एंटर आउट अवर फूड चेन, but it should also matter of the cost, that is many crop obtain their nutritional content from the soil in which they grow. If that soil is overloaded by the crop, it may lose its viability. Means with the help of the biotechnology we are making the nutrient rich food, okay, अँड द व्हिटॅमिन रिच फूड. आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून असं क्रॉप घ्यायचा प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मिनरल्स असतील, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रियंट्स असतील. बट त्याचा ड्रॉबॅक काय होऊ शकतो की ह्याच्यामध्ये हा जो जे आपल्याला जास्त कंटेंट घ्यायचं आहे सॉईलमधून, सो इन दॅट काय होऊ शकतं की सॉईलवरती ओव्हरलोड येऊ शकतो क्रॉपचा. सॉईल मे बी ओव्हरलोडेड बाय द क्रॉप, अँड त्याच्या ज्या सॉईलच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत, ओके, जी काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल सॉईलची, ज्या प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या, सो त्या काय होऊ शकतात, लॉस होऊ शकतात. देन इवन विथ द क्रॉप रोटेशन ऑकरिंग, जसं म्हणजे क्रॉप रोटेशन जरी केलं तरी ते होत असतं. लाईक दॅट म्हणजे आता काही क्रॉप रोटेशन, आता काही वेळेला त्या जमिनीवरतीच आपण सेम राईस पिकवतो, बरोबर, तसंच सेम काही भाज्या आपण त्यावरती पिकवत असतो, क्रॉप रोटेशन पण चालू असतं, बरोबर ना. सो त्याचा पण काही वेळेला काय होऊ शकतो, इम्पॅक्ट होऊ शकतो जमिनीवरती, राईट. देन नंतरचा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे टर्न्स ह्युमन लाईफ इन टू अ कॉमोडिटी. सो आता ॲडव्हान्टेज एक्सटेंड जो काही आहे की दर ह्युमन लाईफ स्पॅन जो आहे, बट काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये पण एक पॅरामीटर आहे की जरी बायोटेक्नॉलॉजी जरी आपल्याला वेगवेगळ्या कम्फर्ट देत असली, ॲडव्हान्टेजेस देत असली, तरी त्याचे काय असतात, लाँग टर्म काही इफेक्ट्स असतात. देन बायोटेक्नॉलॉजी कॅन ऑल्सो बी यूज फॉर द डिस्ट्रक्शन. सो आता त्याच्यामध्ये पण काय आहे की इट कॅन बी ऑल्सो यूज ॲज अ वेपन फॉर द मास डिस्ट्रक्शन. बायोटेक्नॉलॉजीचा कोणीही मिसयूज करू शकतं, बायोटेक्नॉलॉजीचा मिसयूज होऊ शकतो, अँड एनीवन दो इट्स अ बेनिफिशियल, बट एनीवन कॅन मिसयूज इट अँड एव्हरीथिंग विल बी डिस्ट्रॉय, त्याचं डिस्ट्रॉय होऊ शकतो. सो दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. हे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे ड्रॉबॅक्स आहेत. सो इन दॅट फर्स्ट ड्रॉबॅक जो आपण बघितला होता त्याच्यामध्ये
that is it create all or nothing approach. So in that suppose if anything mistake happened, then whole batch is disturbed. Then there are the many unknown fields in this field in the biotechnology. Then it can ruin the croplands, that is if it is overloaded by the crop, then soil may lose its viability. Then it turns the human life into the commodity, and many can misuse the biotechnology for the mass destruction. So these are the drawbacks of the biotechnology.